मला वाटतं अहिल्यानगरमध्ये स्वतःचा जिल्हा आणि त्याच्यामध्ये उच्च पदस्थ गेल्यानंतर सर्व पक्षाच्या जिल्हा अध्यक्षांनी एकत्रित येऊन देशाचे पद्मविभूषण पुरस्कार विजेते आणि जिल्ह्याचा मान आणि सन्मान आदरणीय अण्णा हजारे साहेब, पद्मश्री पोपटराव पवार साहेब यांच्या हस्ते जो सत्कार झाला तो निश्चित स्वरूपामध्ये आपल्या स्वतःच्या जिल्ह्यात सत्कार होणं आणि त्यांनी केलेल्या अपेक्षा भविष्य काळामध्ये कार्यकाळामध्ये त्या पूर्णत्वाकडे घेऊन जाणं ही मोठी जबाबदारी आहे। अतिशय आनंदाचं वातावरण आहे। विधानसभेमध्ये पराजय झाला, मी म्हटलं की कर्जत जामखेडने यशस्वी केलं नाही, परंतु अहिल्यानगरचा सुपुत्र राज्यामध्ये यशस्वी झाला। त्याची प्रचंड गर्दी आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये हा सत्कार सोहळा पार पडला। निश्चितच आनंद आहे आणि जबाबदारी देखील वाढलेली आहे। त्याच्यामध्ये एक राजकारणापासून करून बघलो होतो, कारण मात्रपर्यंतच्या जिल्ह्यामध्ये किंवा मात्रपर्यंत राजकारणामध्ये तुमच्या सर्वसामान्य माणसाला ही काही संधी मिळाली, याच्यामुळे तरुणांना तुम्ही काय सांगायचं येऊ पाहतो? मला असं वाटतं की आपलं ध्येय धोरण आणि दिशा जर नीट असली, चांगली असली, नीतिमत्ता चांगली ठेवली आणि आपल्या कर्तृत्वावर जर विश्वास ठेवला तर कोणतीही शक्ती आणि कोणताही प्रभाव आपल्याला रोखू शकत नाही। याच माध्यमातून नेहमी करता मी काम करत राहिलो। पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून नेतृत्वाच्या प्रति मनामध्ये सातत्याने निष्ठा आणि विश्वास या गोष्टीवरती काम करत राहिलो आणि म्हणून जिथे जाईल तिथे स्वतःची जागा निर्माण करण्याची भूमिका आणि कर्तव्य पार पाडलं आणि म्हणून एका ना एका नंतर पदावरती माझी चर्चा होती आणि आज मला सर्वोच्च पदावरती पक्षाच्या माध्यमातून विधान परिषदेच्या इतिहासामध्ये एक मताने निवड केली आणि या पदासाठी माझी निवड झाली। निश्चितच जबाबदारी वाढली, जबाबदारी ही जबाबदारीने पार पाडली।